सुंदर अशा वातावरणामध्ये अति उत्साहामध्ये संपन्न होत असणारा हा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी तो उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय। 7 दिवसापासून महिला मंडळ तुम्ही या कार्यक्रमासाठी फक्त 7 दिवसापासून राबताय असं नाही। जेव्हापासून मंदिराच्या उभारणीचं काम हाती घेतलं तेव्हापासूनचा असणारा अथक तुमचा परिश्रम आणि तो परिश्रम आज मूर्त रूपाने तुमच्या समोर आहे। मूर्त रूपाने फक्त उभा नाही राहिला तर तो प्रसंग आणि आजचा प्रसंग फार तफावत असते। कारण सुरुवात जी असते ती सुरुवात अत्यंत कठीण असते। कुठल्याही गोष्टीची सुरुवात असू द्या अत्यंत कठीण असते। हे कार्य सिद्धीस जाईल की न जाईल ही सुद्धा त्या ठिकाणी शंका असते। बरं करणाऱ्याच्या मनात असतेच असते, न करणाऱ्याच्या मनात जास्त असते शंका। कार्य सिद्धीस जाईल की न जाईल ही शंका परिश्रम करणाऱ्याच्या मनात कमी असते। त्याच्या मनात भाव असतो माझा महादेव माझं कार्य बंद पडू देणार नाही, तो असंच पुढे चालून नेईल। त्याच्या मनात मात्र पूर्णपणे भाव असतो। कारण आमचे संतही सांगतात नामामुळे केशी राजा केला नेम चालवी माझा। मी जो नेम माझ्या अंतःकरणामध्ये धारण केलाय असा असणारा नेम माझा भगवंत सांगतो तू फक्त 1 पाऊल उचल मी 10 पावले यायला तयार आहे तुझ्याकडे, फक्त तुम्ही 1 पाऊल उचलून तर बघा। आणि जेव्हा तुम्ही ते 1 पाऊल उचलताना ते उचललेलं पाऊल आपल्याही मनात शंका निर्माण करतं आणि समोरच्याच्याही मनात शंका निर्माण करतं। पण कितीही संकट आली तरी सुद्धा त्या संकटांपेक्षा माझा महादेव लहान नाहीये। जगात असणारी मोठी मोठी असणारी संकट आणि त्या संकटाचं निवारण करण्यासाठी कुणी पुढे येत असेल तर ते भगवान महादेव असतात। हलाहल विषाचा प्रसंग जर घेतला समुद्र मंथनाचा, जेव्हा हलाहल विष बाहेर येतं सर्व देवी देवता तिथं उपस्थित आहेत तरी सुद्धा देव येत आणि दानव येत तरीही भगवान महादेवांना पाचारण करावं लागतं। या जगामध्ये ज्या संकटाचं निवारण कुणाच कडून होत नाही त्या संकटाचं निवारण माझा भोले बाबा करतो। आणि म्हणून उपास लागेल ना नका वाजत जा, वाजत जोर न वाजा नाही तर वाजा नका हा। कारण आज काही सोमवार नाही मंगळवार नाही काय बरे बाबा बुधवार आहे, बुधवार धरेल तुम्ही नाही ना, दिंडीत थकलेले दिसताय तुम्ही है ना। दिंडीत अजून उत्साह असेल, 7 दिवसापासून कथेत आनंद घेतलाच असेल पण दिंडीत अजून उत्साह असतो। शेवटचा दिवस असतो ना कथेचा, मग आपण भरभरून आनंद घ्यायचा असतो। आणि यामध्ये जे जे काही संकट येतील आपल्या कार्यामध्ये त्या संकटाचं निवारण माझा भगवान करत असतो। आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून तर या टोकापर्यंत आजच्या टोकापर्यंत याच्याही पुढे अजून किती प्रगती होईल ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगते। इवले से रोप लावी येले द्वारी वेलू गेला गगनभरी त्याचा वेलू गेला गगनभरी त्याचा वेलू गेला गगनभरी इवले से रोप लावी येले द्वारी इवले से रोप लावी येले द्वारी इवले से रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनभरी इवले से रोप लावी येले द्वारी इवले से रोप लावी येले द्वारी हो 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 इवले से रोप लावी येले द्वारी इवले से रोप लावी येले द्वारी विठ्ठल 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 मोगरा फुलला 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 बापरे मला माहिती नाही होत ऐकत ऐकत निघ जाईल बाबा। इवले से रोप आपलं जे कार्य आहे ना त्या कार्याची सुरुवात इवले से रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी हा
नवे गगनापर्यंत पोहोचायचंय. जशी सुरुवात केली ना अतिशय धडाक्यात, तसं आता महत्वाचं कर्तव्य बनतंय. त्या असणाऱ्या कार्याची सुरुवातही झाली आणि सुरुवात केल्यानंतर कार्य आता सिद्धीसही गेलं आणि सिद्धीस गेल्यानंतर आता ते कार्य आपल्याला वाढवत न्यायचे. आता थांबून जमणार नाही. मग प्रत्येकाचं असणारं कर्तव्य बघा, गावात असणारा सप्ताह, गावात असणारी कथा, कुणीतरी मला बोलवावं. मी प्रत्येक कीर्तनाच्या सुरुवातीला एवढं सांगत असते,